खरं तर आम्हाला तुझ्याचकडून जाणून घ्यायला आवडेल की हा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि राजकुमार राव म्हणजे एक वेगळा नट आहे, त्याची अभिनयाची पद्धत खूप वेगळी आहे आणि आतापर्यंत कदाचित अशा शैलीत तू कधी काम केलं नसशील, पण राजकुमार राव सुद्धा ह्या सिनेमाची निमित्तानं तद्दन कमर्शियल सिनेमा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सोबतीला श्रुती हसन आहे, तर तुझ्याकडनंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बहन होगी तेरी या सिनेमाचं नाव आहे आणि ह्याच्यात राजकुमार राव आणि श्रुती हसन यांची एक जोडगोळी खूप क्यूट असं कपल दाखवलं आहे. आणि राजकुमार रावबद्दल एक सांगू इच्छिते, ही माझी सेकंड फिल्म आहे राजकुमार बरोबर. मी तलाशमध्ये एक छोटंसं काम केलं होतं आमिर खान आणि राजकुमार राव बरोबर. आणि राजकुमारबद्दल मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. राजकुमार ॲज अ को ॲक्टर ब्रिलियंट माणूस आहे. म्हणजे एखाद्या ॲक्टरला कसं कम्फर्टेबल करून घ्यायचं किंवा छोटे छोटे आमचे जे सीन्स असायचे त्या सीनच्या वेळेला ह्याचा पॅकअप झाला असेल तरी पण थांबून राहणार, क्यूज देणार, काही सजेशन्स असतील ते सांगणार. त्यामुळे राजकुमार रावबद्दल मी जेवढे कॉम्प्लिमेंट्स देईन, जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे राजकुमारबद्दल. ही इज अ फॅब पर्सन, अ गुड ह्युमन बिईंग आणि खूप खूप छान नेचर आणि खूप मस्त आहे माणूस. आणि श्रुती हसन इज अ डार्लिंग. म्हणजे श्रुती हसनला पहिल्यांदा भेटलं त्यावेळेला कसं हे होते, भीती होती की श्रुती हसन बरोबर काम करते आहे, पण तिने इतकं छान कम्फर्ट लेवल डेव्हलप केली आणि इतकं छान हे केलं की वाटलंच नाही असं की खूप मोठे स्टार बरोबर मी काम करते. तिने खूप कम्फर्टेबल करून घेतलं आणि खूप छान पद्धतीने आमचं हे ओव्हरऑल शूट पार पडलं. आणि झाला बोबाटा हे तुझं नुकताच रिलीज झालेलं आहे. खरं तर हे नमूद करावं असं वाटतं की नुकताच रिलीज झालेलं झाला बोबाटामध्ये रीनाचा एक महत्त्वपूर्ण रोल होता आणि कुठे ना कुठे झाला बोबाटाला बॉलिवूडमधून पण कौतुकाची थाप मिळाली आणि त्याचा बॉलिवूडचा रिमेक रोहित शेट्टी बनवणार असं म्हटलं जातं आहे. तर एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर झाला बोबाटात काम करण्याचा अनुभव कसा होता? मी पहिल्यांदा तर म्हणेन की एक देवाची कृपा आहे माझ्यावरती की मी आत्तापर्यंत जे काही काम केलं आहे हे खूप छान आणि खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे खूप काही काही शिकायला मिळतं त्याच्यामधून. झाला बोबाटामध्ये दिलीप काका, दिलीप प्रभावळकर आहेत, भाऊ कदम आहेत, संजय खापरे, कमलेश सावंत, मयुरेश पेम. त्यामुळे खूप छान एक तर फुल धमाल केली आम्ही. कॉमेडी फिल्म आहे, फुल धमाल केली आम्ही त्याच्यामध्ये. आणि शूटिंगच्या वेळेस पण इतके प्रँक्स खेळले गेलेत एक दुसऱ्यांवरती आणि बरंच काही काही शिकायला पण मिळालं. दिलीप काकांबरोबर ते इतके म्हणजे हे असून त्यांचा सिनियरिटी इतकी आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो झाला बोबाटाचा एक कॅरेक्टर केलं आहे. किंवा मला म्हणायचं आहे की जे एंडला आम्ही एक गाणं केलं, आय डोंट नो तुम्ही ते बघितलं असेल आत्तापर्यंत, बो भो बो बो भाटा. त्याच्यामध्ये त्यांचा एक तो रॉकस्टारवाली इमेज आहे. त्यांनी ज्या पद्धतीने ते केलं ते इतके क्यूट आहेत ना आणि त्यांच्याकडून खूप काही काही शिकायला मिळतं. ते तुम्हाला खूप कम्फर्टेबल करून घेतात आणि खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. फुल मजा आली त्यांच्याबरोबर काम करून. खरं तर आपण सिनेमाविषयी बोलणारच आहोत, पण या सगळ्या याच्यात तुझा एक अल्बमही रिलीज होतोय, तर नक्कीच त्या अल्बमबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ऋषिकेश रानडे ऋषिकेश रानडे सिंगर आहे अल्बमचे आणि प्रतापसिंह शिंदे आहे ज्यांनी लिरिक्स लिहिलेले आहेत त्याचे. सो तो आत्ता रिसेंटली रिलीज झाला आहे तो अल्बम माझा. रंगप्रीतीचं नाव आहे त्या अल्बमचं. त्याच्यात मी कोरिओग्राफी पण केली आहे आणि ॲक्टिंग पण केली आहे. त्यामुळे गुड गोईंग. त्याचे मला खूप छान फीडबॅक मिळाले, खूप रिव्ह्यूज खूप चांगले मिळाले. सो पीपल आर लाइकिंग इट. चलो क्या बात आहे रीना, खूप खूप शुभेच्छा तुला बॉलिवूडमधील वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदेसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.